नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 31 कशा प्रकारे सोडवायचं आहे. सर्वात पहिले तर आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्या. त्यानंतर आपल्याला इथे ऑफिस स्किल्समध्ये जायचं आहे. ऑफिस स्किल्समध्ये जा. यामध्ये बघा आपल्याला त्याच्या 2 नंबरच्या ऑफिस स्किल्समध्ये जायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्याला एकूण नॉलेज चेक यामध्ये 4 दिलेले आहे. तर त्या 4 पैकी हे पहिलं नॉलेज चेक असणार आहे. तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर पाहू शकता पहिल्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, डॅश डॅश टॅब आपल्याला फिल कलर अप्लाय करण्यास मदत करेल म्हणत आहे. तर कोणता पर्याय आपल्याला फिल कलर करण्यास मदत करेल? तर फॉर्मॅट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आपण डॅश डॅश टॅब आणि डॅश डॅश फीचरच्या खाली शेप कलर करू शकतो म्हणत आहे. तर याचं उत्तर फॉर्मॅटमध्ये जाऊन शेप फिल कलर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. कॉपी पेस्ट पर्याय डॅश डॅश ग्रुपच्या अंतर्गत येतो म्हणत आहे. तर कॉपी पेस्ट आपल्याला कोणत्या ग्रुपच्या अंतर्गत येते? तर क्लिपबोर्डच्या ग्रुपमध्ये येते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. स्लाईडचे पॅटर्न्स किती प्रकारचे असतात म्हणत आहे. तर स्लाईडचे पॅटर्न्स आपल्याला किती प्रकारचे दिलेले असतात? तर 9 प्रकारचे पॅटर्न्स असतात. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आपल्याला टेक्स्ट अलाइन करायचे आहे. तर आपण कोणता टॅब आणि ग्रुप सिलेक्ट कराल म्हणत आहे. तर टेक्स्ट अलाइन करण्यासाठी आपल्याला कोणत्या ऑप्शन्सवर जावं लागेल? होममधल्या पॅराग्राफमध्ये. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचा. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर दुसरं नॉलेज चेकसाठी आपल्याला इथे ऑफिस स्किल्सवर जा त्याच्या खाली. त्यानंतर यामध्ये आपल्याला दुसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, आपण आयकॉन सर्च कशा कराल आणि त्यांना कलर कसा द्याल म्हणत आहे. तर कशा प्रकारे द्याल? तर इन्सर्टमध्ये जाऊन आयकॉनमध्ये जावं लागेल आणि ग्राफिक फॉर्मॅटमध्ये जाऊन ग्राफिक फिल करावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला पिक्चर इन्सर्ट करायचे आहेत. कोणत्या स्टेप्स घ्याल म्हणत आहे. तर यासाठी आपण इन्सर्टमध्ये जाऊन पिक्चरवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आपण शेप कसा इन्सर्ट कराल आणि त्याची ट्रान्सपरन्सी कशी ॲडजस्ट कराल म्हणत आहे. तर कशा प्रकारे त्याची ट्रान्सपरन्सी ॲडजस्ट आपण करू शकतो? तर याचं उत्तर इन्सर्टमध्ये जाऊन शेपमध्ये जा. फॉर्मॅट बॅकग्राऊंडमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर ट्रान्सपरन्सी इथे यातून आपण चेंज करू शकतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. कोणत्या टॅबमधून आपण आपल्या व्हिज्युअल रिझ्यूममध्ये आयकॉन इन्सर्ट करू शकतो म्हणत आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन आपण ते करू शकतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. इन्सर्ट टॅबच्या खालच्या डॅश डॅश रिबनमधून आपण शेप्स इन्सर्ट करू शकतो म्हणत आहे. तर कशातून करू शकतो बघा? तर याचं उत्तर इलस्ट्रेशन ग्रुपमध्ये जाऊन आपण करू शकतो. तर याचं उत्तर इलस्ट्रेशन आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर बघा डॅश डॅश टॅब व डॅश डॅश फीचरच्या खाली कलर बदलण्याच्या आयकॉनचा पर्याय सापडतो म्हणत आहे. तर याचं उत्तर फॉर्मॅटमध्ये जाऊन ग्राफिक फिल आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आपण इन्सर्ट टॅबच्या खाली असलेल्या रिबनमधून टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करू शकतो म्हणत आहे. तर कशामध्ये जाऊन चेंज करू शकतो? तर टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जाऊन आपण टेबल इन्सर्ट केले आहे. आता आपल्याला स्टाईल्स अप्लाय करायच्या आहेत. त्या आपण कशा अप्लाय कराल म्हणत आहे. तर कशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो? तर टेबल सिलेक्ट करा. टेबल स्टाईलवर क्लिक करा आणि स्टाईल सिलेक्ट करा. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आपल्या प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर ॲड करण्यासाठी आपल्याला डॅश डॅश टॅब व डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करावे लागेल म्हणत आहे. तर आपल्याला इन्सर्टमध्ये जाऊन इमेजेसवर क्लिक करावं लागेल. एका शेपमध्ये इन्सर्ट केलेल्या टेबलमध्ये आपण सेल मार्जिन कसे बदलू शकू म्हणत आहे. तर कशा प्रकारे आपण बदलून ते घेऊ शकणार आहोत. तर यासाठी आपल्याला लेआउट टॅबवरील सेल मार्जिन ऑप्शन निवडा. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पाहू शकतो कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक झालं. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक आपल्याला शोधण्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या NSDL वर जाऊन आपल्याला इथं तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर तिसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा 2च प्रश्न आहे. पहिला प्रश्न, एक प्लॅटफॉर्म म्हणून NSDLच्या प्रमुख फंक्शनचे विश्लेषण करा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा डिजिटल सिक्युरिटी स्टोअर करणे आणि मॅनेज करणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. खालीलपैकी कोणत्या सर्व्हिसेस NSDL द्वारा पुरवण्यात येतात म्हणत आहे. तर याचे उत्तर डीमॅट अकाउंट मॅनेजमेंट आहे.
त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पाहू शकता येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपला कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तिसरं नॉलेज चेक झालं. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चौथं सुद्धा नॉलेज चेक दिलेलं आहे. तर IFTT वर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला चौथं नॉलेज चेक दिलेलं आहे. याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये सुद्धा दोनच प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, टास्कचे ॲटोमॅटिंग करण्यासाठी IFTT कशी मदत करते म्हणत आहे. तर याचं उत्तर असणार आहे ॲप्स आणि डिव्हायसेस कनेक्ट करून. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. IFTT मध्ये ॲपलेट तयार करण्याचा मुख्य फायदा कोणता म्हणत आहे. तर मुख्य फायदा कोणता आहे, तर हे ॲपच्या दरम्यानची ॲक्शन ॲटोमॅट करते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा सिम्युलेशनचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. तुम्ही MS पॉवरपॉईंट उघडले आहे आणि तुम्ही पाहू शकता की एक स्लाईड उपलब्ध आहे. होम टॅबमध्ये स्लाईड गट वापरून एक रिक्त स्लाईड जोडा म्हणत आहे. तर रिकामी स्लाईड जोडण्यासाठी न्यू स्लाईडवर जा आणि यातून ब्लँक स्लाईडवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, तुम्ही तुमच्या भागीदाराला नवीन बिझनेस प्रपोजल देण्यासाठी एक प्रेझेंटेशन देत आहात आणि तुमचे प्रेझेंटेशन आकर्षक दिसण्यासाठी तुम्हाला बिझनेस प्रपोजलचे चित्र ॲड करायचे आहे म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. पिक्चर्सवर जा. पिक्चर्सवर गेल्यानंतर याच्यातून ते पिक्चर निवडा आणि त्यानंतर इन्सर्ट ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. पुढचा प्रश्न, फॉन्टचा कलर वाचणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करत आहात आणि तुम्हाला बिझनेस प्रपोजल या निवडलेल्या टिकचा फॉन्ट कलर स्टँडर्ड ब्लू असा बदलायचा आहे म्हणत आहेत. तर स्टँडर्ड ब्लू कशा प्रकारे आपण चेंज करू शकतो. तर यासाठी आपल्याला फॉन्ट कलरमध्ये जायचं आहे आणि यातून आपण स्टँडर्ड ब्लू कलर यातून आपल्याला घ्यायचा आहे. अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर याच्यातून आपल्याला चौथा प्रश्न लावायचा आहे. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, आयकॉन शब्दापेक्षा अधिक मनोरंजक पद्धतीने गोष्टीचे वर्णन करतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये बिझनेस हँडशेकचा आयकॉन ॲड करा म्हणत आहे. तर यासाठी इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर आयकॉनवर क्लिक करा. आयकॉनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बिझनेसवर क्लिक करा. बिझनेसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे यातून हँडशेकवर क्लिक करा आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ते आयकॉन आपण घेतलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा आपण प्रत्येक स्लाईडमध्ये तारीख व वेळ इन्सर्ट करू शकतो, ज्यामुळे आपण ती स्लाईड कधी तयार केली हे आठवायला आपल्याला मदत होते. त्यासाठी स्लाईडमध्ये तारीख व वेळ इन्सर्ट करा म्हणत आहे. तर यासाठी इन्सर्टवर जा. त्यानंतर इन्सर्टवर गेल्यानंतर इथं डेट आणि टाईमवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डेट आणि टाईमवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातून आपल्याला डेट घ्यायची आहे. ही वाली डेट घ्या. त्यानंतर आपल्याला अप्लाय बटनावर क्लिक करायचं आहे किंवा अप्लाय टू ऑलवर क्लिक करा. अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता आपला सिम्युलेशनचा कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. यामध्ये बघा 6 प्रश्न दिलेले आहेत. तर इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा पहिला प्रश्न, MS पॉवरपॉईंटमधील टेबलचे फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर टेबलचे फंक्शन्स काय आहे बघा, तर स्ट्रक्चर फॉर्मॅट मध्ये डेटा ऑर्गनाईज करणे आणि प्रेझेंट करणे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. इमेजवर एक नजर टाका आणि या प्रेझेंटेशनमध्ये त्यावर काय अप्लाय केले जात आहे ते ओळखा म्हणत आहे. तर त्यामध्ये बघा पहिले पाहून घ्या. तर हे पिक्चरचे स्टाईल्स आहे. पिक्चर स्टाईलवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, पॉवरपॉईंटमधील इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुपमधील मस्ट सेव्ह ऑप्शनचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर प्रायमरी फंक्शन्स कोणता आहे बघा, तर याचं उत्तर कस्टम डिझाईनमध्ये विविध आकाराचे मिश्रण करण्यासाठी. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ड्रॅजर टॅब तुम्हाला
कलर फिल अप्लाय करण्यास मदत करतो म्हणत आहे. तर कोणत्या ऑप्शनच्या मदतीने करण्यास मदत करते, तर फॉर्मॅट टॅबच्या. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. आपण मजकूर प्रविष्ट करू शकत नाही आणि त्यांचे फॉर्मॅट करू शकत नाही, तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये शेप इन्सर्ट करण्यासाठी दिलेल्या इमेजमधून योग्य ऑप्शन निवडा म्हणत आहे. तर यामध्ये आपण शेप कशातून घेऊ शकतो, ऑप्शन बी मधून. तर याचं उत्तर ऑप्शन बी आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फपाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपण पाहू शकतो. आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहे. त्यानंतर प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी होम टॅब, स्लाइड ग्रुप, न्यू स्लाइड याचा वापर करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर याचं उत्तर बघा, न्यू स्लाइडमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला ब्लँक स्लाइडवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे याच्यातून. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये मोहित खुराना टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट कॅलिब्री साईज 36 करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर फॉन्ट आणि साईज चेंज करायची आहे मोहित खुराना या शब्दाची. तर मोहित खुराना या शब्दाला सिलेक्शन करा अशा प्रकारे. त्यानंतर इथे फॉन्टमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला कॅलिब्री नावाचा फॉन्ट याच्यातून आपल्याला घ्यायचा आहे. तर कॅलिब्री नावाचा फॉन्ट घ्या आणि त्याची साईज किती करायची आहे, 36. तर साईजमध्ये जा आणि याच्यातून त्याची साईज 36 करायची आहे. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ॲडॉब फोटोशॉप हे संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याला बोल्ड करा म्हणत आहे. तर ॲडॉब फोटोशॉपला सिलेक्शन करून त्याला काय करायचं आहे, बोल्ड करा म्हणत आहे. तर ॲडॉब फोटोशॉप कोणत्या ठिकाणी दिलेला आहे, या ठिकाणी दिलेला आहे. तर या नावाला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर इथून त्याला बोल्ड करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला राईटला अलाइन करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग या वॉटरला सिलेक्शन करा आणि त्यानंतर इथे पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून राईट अलाइनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न लावायचा याच्यातून. तर यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये प्रोफाईल टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला मिडल अलाइन करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर प्रोफाईल नावाला सिलेक्शन करा इथून अशा प्रकारे. त्यानंतर त्याला मिडल अलाइन करण्यासाठी इथं अलाइनमेंटमध्ये जा आणि ज्यातून त्याला मिडल अलाइन इथूनही होते किंवा इथूनही केलं तरी चालेल आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके करा. त्यानंतर संपूर्ण सोडवलं झाल्यानंतर एंड एक्झाम या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा शेवटचे 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, रोहन हा इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे आणि जीवशास्त्र प्रोजेक्टची तयारी करत आहे. त्याला प्रोजेक्ट फाईलमध्ये चिकटवण्यासाठी स्टँडर्ड A4 पेपरवर उच्च गुणवत्तेचे रंगीत डायग्राम आणि चार्ट्स प्रिंट करायचे आहे. त्याच्या गरजेसाठी कोणते डिव्हाइस सर्वात योग्य आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर इंकजेट प्रिंटर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. ईशा ही एक व्हिडिओ एडिटर आहे जी संगणकावर अनेक तास काम करते. तिला डोळ्यावरील ताण कमी करणारा आणि रॅप अराउंड पाहण्याचा अनुभव देणारा मॉनिटर हवा आहे. तिने कोणता मॉनिटर खरेदी करायला हवा म्हणत आहे. तर कोणता मॉनिटर खरेदी करायला पाहिजे, तर याचं उत्तर वाकलेला मॉनिटर. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. मिताली लांब ट्रेन प्रवासाची योजना करत आहे आणि अनेक तास डोळ्यांना त्रास न होता आरामात ई बुक्स वाचू इच्छिते. तिने कोणते डिव्हाइस निवडावे म्हणत आहे. तर कोणते डिव्हाइस निवडावे लागेल,
तर याचं उत्तर ई बुक रीडर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. मोठ्या प्रमाणात टेक्स्ट डॉक्युमेंट हाय स्पीड प्रिंटिंग करण्यासाठी लेझर प्रिंटर योग्य आहे का? हे कोणते विधान सर्वात चांगले स्पष्ट करते म्हणत आहे? तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे, कारण ते टोनर पावडर वापरते आणि हाय व्हॅल्यूम टेक्स्ट प्रिंटिंगसाठी जलद असते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. अंजली व्हर्च्युअल रियालिटी VR सिस्टीम वापरून गेम खेळत आहे. खालीलपैकी कोणत्या क्रिया संगणकासाठी इनपुट क्रिया आहे म्हणत आहे? तर कोणत्या आहे बघा? तर याचं उत्तर आजूबाजूला पाहण्यासाठी डोके हलवणे आणि त्यानंतर हँड कंट्रोलवरील बटणे दाबणे. तर हे 2 त्याचे उत्तर आहे. एक स्टार्टअप कंपनीला लहान ऑफिससाठी जागा वाचण्यासाठी मल्टीफंक्शनल डिव्हाइस खरेदी करायचं आहे. हे एकच डिव्हाइस कोणती कामे करू शकेल म्हणत आहे? तर याचं उत्तर भौतिक दस्तऐवज डिजिटल PDF मध्ये स्कॅन करणे आणि दुसरा आहे ID कार्डची फोटोकॉपी तयार करणे. तर हे दोन्ही त्याचे उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. वर्गात वापरल्या जाणाऱ्या इंटरॅक्टिव्ह व्हाईटबोर्डचे कोणते फीचर्स आहे म्हणत आहे? तर कोणते फीचर्स आहे? तर याचं उत्तर हे टच सेन्सिटिव्ह स्क्रीन आहे आणि हे धडे आणि प्रेझेंटेशन दाखवते. हे दोन्ही त्याचे उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, एक डिलिव्हरी ड्रोन शहरावरून उडत पॅकेज डिलिव्हर करत आहेत. ते इनपुट आणि आउटपुट दोन्ही डिव्हाइसेस सारखे काम करते. खालीलपैकी कोणत्या त्याच्या आउटपुट क्रिया आहेत म्हणत आहे? तर कोणत्या त्याच्या आउटपुट क्रिया आहेत? तर ऑपरेटरला लाईव्ह व्हिडिओज ट्रान्समिट करणे हे त्याचं पहिलं आहे आणि उडणे आणि विशिष्ट ठिकाणी जाणे हे त्याचं दुसरं असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. खालीलपैकी कोणते विधान थर्मल प्रिंटिंग आणि 3D प्रिंटर यांच्यात योग्य फरक सांगते म्हणत आहे? तर याचं उत्तर थर्मल प्रिंटर विशेष पेपरवर उष्णतेने प्रिंट करतात, जसे पावत्या. आणि दुसरा आहे बघा, 3D प्रिंटर प्लास्टिकसारख्या साहित्याचे थर लावून भौतिक वस्तू तयार करतात. हे दोन्ही त्याचे उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आणि शेवटचं बघा, अर्जुन ऑनलाईन क्लास अटेंड करत आहे. त्याला इतरांचा त्रास न देता स्पष्ट ऐकायचे आहे आणि गरज पडल्यास बोलायचेही आहे. त्यासाठी कोणते डिव्हाइस आवश्यक आहे म्हणत आहे? तर याचं उत्तर कोणतं डिव्हाइस आहे बघा? तर हेडसेट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 31 कम्प्लिटली सोडवायचं आहे.